नमस्कार मित्रांनो, आता दुपारचे 12 वाजत आहे. बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. कोणते जिल्हे, कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील. आता रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो, बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज ते अति मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर कोणती जिल्हे, कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर सुरुवात करूया मित्रांनो आपण पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्याकडून. पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी मुंबई आहे, वसई विरार आहे, माथेरान आहे, लोणावळा, मुरुंद, महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. या भागामध्ये फारसा पाऊस असणार आहे मित्रांनो, कारण की किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला बराचसा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, सांगली आहे, विटा, कराड, वडूज, सातारा, भोर, पुणे, बारामती, दौंड, इंदापूर. त्यानंतर इकडे चाकण आहे, जुन्नर आहे, अकोले आहे, घोटी आहे, नाशिक आहे, त्र्यंबकेश्वर आहे. या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विजांचा कडकडाटासह आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं नंदुरबार आहे, त्यानंतर साक्री आहे, धुळे आहे, शिरपूर आहे, मालेगाव आहे, मनमाड आहे, चाळीसगाव आहे, श्रीरामपूर आहे. त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, अहिल्यानगर आहे, जामखेड आहे, दौंड आहे, इंदापूर, बारामती या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे बीड आहे, जामखेड आहे, बार्शी आहे, कैज आहे, धाराशिव आहे, इंदापूर आहे, सोलापूर आहे, पंढरपूर, सांगोले, त्यानंतर नलदुर्ग आहे, त्यानंतर इंदी, सिंदगी, त्यानंतर करमाळा, सोलापूर, तुळजापूर, त्यानंतर इकडं अक्कलकोट या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे धाराशिव आहे, लातूर आहे, अहमदपूर आहे, बसव कल्याण आहे, बिदर आहे, उदगीर आहे, कैज आहे, माजलगाव आहे, परभणी आहे, त्यानंतर जिंतूर, परतूर, जालना, त्यानंतर भोकरदन, शेवगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं फुलंब्री आहे, भोकरदन आहे, त्यानंतर सिल्लोड आहे, शेवगाव आहे, कन्नड आहे, पाचोरा आहे, त्यानंतर इकडं जाफराबाद आहे, देऊळगाव राजा आहे. या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं खानदेशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, अंबळनेर आहे, परोळा आहे, एरंडोल आहे, चोपडा आहे, त्यानंतर जळगाव आहे, यावल, भुसावळ, जामनेर, त्यानंतर रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं परभणीचा जो प्रदेश आहे मित्रांनो, परभणी आहे, पाथरी आहे, शेलू आहे, बंटा आहे, परतूर आहे, जिंतूर आहे, परभणी, गंगाखेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडचा अंदाज लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही, परळी, वैजनाथ, गंगाखेड आहे, पूर्णा आहे, बसमत आहे, कंधार आहे, त्यानंतर अर्धापूर आहे, नांदेड आहे, त्यानंतर नायगाव, पेठ, भोकर, मुखेड, देगलूर, धर्माबाद या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही. तरी पण या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाच्या पावसाची सरी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळतील. त्यानंतर इकडं आपण हिंगोली आहे, औंढा नागनाथ आहे, शेनगाव आहे, रिसोड आहे, वाशिम आहे, त्यानंतर मालेगाव आहे, पातूर आहे, मंगरुळपीर, कारंजा, लाड, अकोला, त्यानंतर बाळापूर, तेलारा, खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद, चिखली, बुलढाणा, मेहकर, त्यानंतर जानेफळ या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. या प्रदेशामध्ये आपल्याला जो पश्चिम विदर्भातला जो भाग आहे या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही, तरी पण किरकोळ पावसाची सरी आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, त्यानंतर घाटंजी आहे, त्यानंतर आर्णी आहे, पुसद, दिग्रस, दारवा, नेर, पुसद, त्यानंतर उमरखेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही. तरी पण या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाची सरी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळतील. त्यानंतर इकडं चिखलदरा आहे, अचलपूर आहे, परतवाडा आहे, त्यानंतर इकडं अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, चांदूर, बोरुड, त्यानंतर कारंजा, पुलगाव, कोल्हापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही. तरी पण या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाच्या पावसाची सरी आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर इकडे नरखेड आहे, पांडुर्णा आहे, संसार आहे, त्यानंतर धवलपूर आहे, सावनेर आहे, नामटेक आहे, त्यानंतर नागपूर आहे, उमरेड आहे, मौंडा आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही. तरी पण या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ पावसाची सरी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळतील. त्यानंतर इकडे भंडारा आहे, तुमसर आहे, तिरूर आहे, साकोली आहे, अर्जुनी, मोरगाव आहे, गोंदिया आहे, आमगाव आहे, देवरी आहे, त्यानंतर ब्रह्मपुरी आहे,
वारासिवनी आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं गडचिरोली आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर इकडं चिमूर आहे, चंद्रपूर आहे, पोपूर्णा आहे, समरोशी आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तरी पण या प्रदेशामध्ये फारसा पाऊस बघायला मिळणार नाही. तर ही होती मित्रांनो 17 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.